आपण धन्वंतरी स्तवनाने सुरुवात करूया. बाकीचे जे जॉईन होतील. शंखं चक्रं जलौकां ददतामृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छमतिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगर्भं प्रौढदावाग्निलीलम् प्रौढदावाग्निलीलम्. आज गुरुपौर्णिमा आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमा, यालाच व्यास पौर्णिमा असं म्हणतात. 3 जुलै 2023. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जगद्गुरु व्यासमुनी यांना वंदन करण्याचा दिवस. आजच्या दिवशी व्यासमुनींनी महाभारत, वेद, पुराण, उपनिषद, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र या सर्वांसाठी उपयुक्त असे अनेक सारे ग्रंथांची रचना केली. म्हणून त्यांना जगद्गुरु ही पदवी प्राप्त झाली. आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून किंवा त्यांना वंदन करण्यासाठी म्हणून ही गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा ही मानली जाते. आजच्या दिवशी त्यांना वंदन केलं जातं. आणि म्हणूनच गुरु जे आपल्याला मार्गदर्शन करतात, वेगवेगळ्या क्षेत्रांमधले गुरु असले तरी जे आपल्यापेक्षा मोठे आहेत, आप्त आहेत आणि जे आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांच्यासाठी त्यांना वंदन करण्याचा हा एक दिवस आपण आपल्या भारतीय परंपरेमध्ये मानतो. तसा आजचा हा दिवस गुरुपौर्णिमेचा. आपण जे शिकत होतो मागच्या वेळेला त्याची सुरुवात करूया. चरक संहितेतील अत्रेय भद्रकाव्य अध्यायातील विरुद्ध याच्या बाबत आपण शिकत होतो. चरक मीमांसा अध्याय 1 मध्ये जे विविध अष्टविध आहार विधी विशेष आयतन दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर उपयोक्त्यासाठीचे जे काही नियम दिलेले आहेत, उष्णमशनीयात, स्निग्धमशनीयात, मात्रावद अशनीयात, जीर्णे अशनीयात आणि आता वीर्य अविरुद्धम अशनीयात असं जे वर्णन केलेलं आहे, त्या विरुद्ध म्हणजे काय याचं वर्णन आपण वाचत होतो. त्याच्यासाठी अत्रेय भद्रकाव्य अध्यायातील 81वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये विरुद्धाचं वर्णन केलेलं आहे. विरुद्धाची व्याख्या इथे दिलेली आहे. देहधातू प्रत्यनिक भूतानी द्रव्याणी देहधातुभिः विरोधम आपद्यन्ते. तर जी द्रव्ये ही देहधातूंच्या प्रत्यनिक असतात, प्रत्यनिक म्हणजे विरुद्ध गुणाची असतात, ती देहधातूंमध्ये देहाच्या धातूंच्या गुणांना विरोधी ठरतात. मग काही कशी असतात तर परस्पर विरुद्ध, गुणविरुद्धानी कानिचित, काही गुणांनी विरुद्ध ठरतात, कानिचित संयोगात, काही संयोगाने विरुद्ध ठरतात, काही संस्कारांनी विरुद्ध ठरतात, काही देश काल मात्रा इत्यादींनी विरुद्ध ठरतात. आधी स्क्रीन दिसत नाहीये. हो, शेअर करते ना. आता हो, थँक्यू. देश काल मात्रा आदी. आदी म्हणताना त्यांनी प्रकृती म्हणजे जे काही अष्टविध पुन्हा विशेष आयतन आहेत त्यातलं जे काही ह्याच्यामध्ये राहिलेलं असेल ते सर्व घ्यावं अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणजे सातम्यानी विरुद्ध किंवा म्हणजे विविध गोष्टी ज्या काही अष्टविध आयतनांमध्ये आहेत आणि इतरही ज्या विरुद्ध ठरू शकतील त्या सर्वांचा उहापोह इथे आदी या शब्दांनी आपल्याला करायचा आहे. आणि सर्वात शेवटी स्वभावात विरुद्ध ही
असणारी काही द्रव्ये, जसं विष. पुढे, तत्र यानी आहारम अधिकृत्य भूयिष्ठम उपयुज्यन्ते तेषाम एकदेशम वैरोधिकम अधिकृत्यम उपदेक्षामः. तर इथे त्यांनी काही विशिष्ट द्रव्यांचंच वर्णन केलेलं आहे. म्हणजे आहारांनी अधिकृत्य अशी अनेक द्रव्य आहे. आहाराचा अधिकार जर आपण घेतला, म्हणजे जे काही अन्नपान विधीमध्ये जे काही आहार द्रव्य सांगितलेली आहे, हा सगळा आहाराचा अधिकार वर्ग आहे, किंवा त्याच्यामध्ये आलेली सर्व द्रव्य या आहार अधिकारामध्ये येतात. म्हणून ती भूयिष्ठ म्हणजे खूप प्रमाणात सांगितली गेलेली आहे. पण त्यातलं एकदेश वैरोधिक आम्ही येथे वर्णन करत आहोत. आता इथे विरुद्ध म्हणत असताना जरी त्यांनी हे मागचे क्रायटेरिया आपल्याला दिलेले आहेत, की संयोगाने विरुद्ध, गुणविरुद्ध, संस्कार विरुद्ध, देश, मात्रा, काल विरुद्ध, तरी सुद्धा प्रत्येक द्रव्य हे कुठल्या ना कुठल्या द्रव्याशी विरुद्ध असू शकतं. पण त्या प्रत्येकाचा विचार आपल्याला योग्य रीतीने केला पाहिजे. त्यातल्या त्यात जे खूपच शरीरासाठी विरुद्ध आहे आणि ज्यांनी लगेच पटकन शरीरामध्ये दोषाधिक्य वाढणार आहे, किंवा जी सतत सतत सेवन केली जाणारी जी काही द्रव्ये त्या काळात त्यांना दिसली असतील, त्या सर्वांचं वर्णन इथे केलेलं आहे. आता आत्ताच्या दृष्टीने आपण कोणत्या विरुद्ध असू शकतं याचाही विचार आपल्याला करता येऊ शकतो. जसं की उष्ण द्रव्य, सध्याच्या काळात उष्ण द्रव्यांचं सेवनही खूप मोठ्या प्रमाणात मसाल्यांच्या स्वरूपात किंवा पापड, लोणची यांच्या स्वरूपात केलं जातं. मग इतक्या प्रमाणातलं उष्ण द्रव्य शरीराला सहन होतंय का नाही, किंवा त्याच्यानी शरीरामध्ये काय गुण उत्पन्न होत आहेत, किती प्रमाणात पित्त वाढतंय, किंवा त्याच्यानी शरीराच्या धातूंवर काही विरोधी परिणाम होत आहेत का, या सर्वाचा विचार आपल्याला प्रत्येक वेळेला करायला पाहिजे. त्याच्यामध्ये मात्रा विरुद्धही असू शकतं, त्याच्यामध्ये गुणविरुद्धही असू शकतं. म्हणजे काही द्रव्य, म्हणजे मिऱ्यासारखी द्रव्य जर खूप अति प्रमाणात सेवन करत गेली तर ती शरीरात घातक ठरणार आहे, किंवा काही द्रव्य ही मात्रेनी जर जास्त प्रमाणात, म्हणजे ती कमी उष्ण असतील पण मात्रेनी जास्त प्रमाणात सेवन करत गेली तर ती शरीराला विरुद्ध ठरणार आहेत. त्यामुळे अशा सगळ्या प्रकारचा विचार आपल्याला प्रत्येक वेळेला करायला हवा. त्या काळात काय काय विरुद्ध होतं याचं वर्णन काही प्रमाणामध्ये इथे केलेलं आहे. ते आत्ताच्याही काळाला काही प्रमाणात लागू होतं, पण आत्ताच्या काळानुसार अजून काही वेगळा विचारही आपल्याला करणं प्रत्येक वेळेला गरजेचं आहे. त्यातली काही उदाहरणं दिली आहेत. न मत्स्यान पयसासह अभ्यवहरेत, म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी अभ्यवहरेत या शब्दाचा अर्थ आहे अभि अधिक अव अधिक रू धातू आहे. अभ्यवहर या शब्दाचा अर्थ आहे सेवन करणं. त्यामुळे त्याचा अर्थ लक्षात ठेवूनच पुढच्या गोष्टी वाचायच्या आपल्याला. मत्स्य आणि पयसासह अनेक ठिकाणी तृतीयेचा वापर केलेला आहे. म्हणजे एखाद्या बरोबर काही जर घ्यायचं असेल तर त्याची तृतीया होते आणि जे घ्यायचंय त्याची द्वितीया असते. त्यामुळे मत्स्यान पयसासह म्हणजे अनेक प्रकारचे मासे हे दुधासह घेऊ नयेत असं इथे वर्णन केलेले. उभयम ही येतात, उभयम म्हणजे मत्स्य आणि पयस, उभयम ही येतात. मधुरम म्हणजे मधुरम रसम, जिथे मधुर हा शब्द, मधुर कटुतिक्त कषाय असे सगळे शब्द आहेत, म्हणजे सगळे रसांचं वर्णन आहे, पण रस हा शब्दच दिलेला नाही. त्या ठिकाणी रस घ्यायचं हे असं वर्णन शारंधरामध्ये दिलेलं आहे, की ज्या ज्या ठिकाणी म्हणजे एखादं म्हणजे जिथे मधुर इत्यादींचं वर्णन आहे आणि रस हा शब्द घातलेला नसेल तिथे रस घ्यावा, किंवा तैल असं नुसतं वर्णन असेल तिथे तिळ तेल घ्यावं, घृत असं वर्णन असेल तिथे गोघृत घ्यावं. असे हे जे वर्णन केलेलं आहे ते शारंधर संहितेमध्ये केलेलं आहे. ते एकदा आपण जर वाचून काढलं तर आपल्याला इतरही ग्रंथांमध्ये म्हणजे चरक सुश्रुतादीमध्ये त्या शब्दांचे अर्थ कसे लावायचे हे लक्षात येतं. त्यामुळे उभयम ही येतात. मधुरम, तर पहिला मधुरम म्हणजे मधुरम रसम, ते दोघेही मधुर रसाचे आहेत, मधुर विपाकाचे आहेत, महाअभिषंधी आहेत दोघेही.
त्याच्यानंतर शीत उष्ण वीर्यत्वात विरुद्ध वीर्यम, एक शीतवीर्याचं आहे एक उष्णवीर्याचं आहे. पयस म्हणजे दूध हे शीतवीर्याचं आहे, मत्स्य हे उष्णवीर्याचं आहे. विरुद्ध वीर्यम, विरुद्ध वीर्यत्वात, विरुद्ध वीर्य असल्यामुळे शोणित प्रदूषणाय महाअभिषंधत्वात मार्ग उपरोधाय च, म्हणजे विरुद्ध वीर्य असल्यामुळे रक्तदुष्टी करतात. शोणित म्हणजे रक्तदुष्टीसाठी आणि महाअभिषंधी असल्यामुळे मार्गाचा अवरोध करण्यासाठी, म्हणजे या दोन्ही गोष्टींमुळे, दोन्हींचं एकत्र सेवन केल्यामुळे शोणित दूषित होतं आणि मार्गाचा अवरोध होतो. आता हे फक्त एकच उदाहरण त्यांनी दिलं, मत्स्य आणि पयस. पण याच्यापेक्षा वेगळी जी वीर्यविरुद्ध द्रव्य आहेत त्या सगळ्यांचा विचार या ठिकाणी झाला पाहिजे. तर काहींचा विचार हा पुढच्या श्लोकामध्ये केलेला आहे, तो करून मग अजून काही मला आठवली तर मी सांगत जाईल. तर निशम्य अत्रेय वचनम अनु भद्रकाप्यो अग्निवेशम उवाच, असं म्हटल्यानंतर अत्रेय वचन, निशम्य म्हणजे ऐकल्यावर, ते ऐकल्यावर काय, अत्रेय वचनम, अत्रेय ऋषींचं वचन ऐकल्यानंतर, अनु म्हणजे नंतर, भद्रकाप्य मुनी अग्निवेशम उवाच, भद्रकाप्य मुनी हे अग्निवेशाला म्हणाले. काय म्हणाले, सर्वानेव मत्स्यान पयसासह अभ्यवहरे अन्यत्र एकस्मिन चिलचिमात, म्हणजे सर्वच मत्स्य ही दुधासह आपण खाऊ शकतो. सर्वानेव मत्स्यान, सर्वच मत्स्य ही दुधासह आपण खाऊ शकतो. अन्यत्र एकस्मात चिलचिमात, म्हणजे यांचं मत हे वेगळं होतं की भद्रकाप्य मुनी काय म्हणतात की सगळीच मत्स्य ही दुधासह खाण्यास योग्य आहेत, फक्त चिलचिमा मासा हा नाहीये. का, त्याचं उदाहरणही, त्याचं कारणही त्यांनी पुढे दिलेलं आहे. स पुनः शकली लोहित नयनः सर्वतो लोहित राजी रोहिताकारः प्रायो भूमौ चरती. हा मासा कसा आहे, पुन्हा शकली म्हणजे त्याच्या अंगावर शकल आहेत, शकल म्हणजे स्केल्स आहेत. लोहित नयनः हा ज्याचे डोळे रक्तवर्णी आहेत. सर्वतो लोहित राजी, आणि त्याच्या संपूर्ण अंगावर रक्तवर्णी राजी म्हणजे सिरा आहेत, रक्तवर्णी सिरा, किंवा आपल्या जर सिरा हातावर जर उमटून दिसल्या तर त्या कशा दिसतील, त्याप्रमाणे सर्वत्र लोहित राजी आहे. आणि हे रोहित माशाच्या आकाराचा आहे. रोहिताकार हा प्रायः भूमौ चरती, भूमीवर त्याचा संचार होतो. तच्चेत पयसासह अभ्यवहरे निःसंशयम शोणिताजानां विबंधाजानां च व्याधीनां अन्यतमम अथवा मरणम प्राप्नुयादिति. जर याचं आपण सेवन दुधासह केलं तर तो निसंशय, नक्कीच निसंशय रक्तज किंवा विबंधज रोगांची उत्पत्ती करतो, किंवा इतरही अन्यतमम व्याधीनां प्राप्नुयात, इतर व्याधींची ही उत्पत्ती करतो. अथवा मरणम प्राप्नुयात, अथवा मृत्यूही येण्याची शक्यता असते. प्र अधिक आप, आप म्हणजे मिळवणे, आणि प्र म्हणजे प्रकर्षाने मिळवणे, प्र अधिक आप, त्यामुळे याच्यानी मृत्यूही आता मिळवतो असा शब्द सहसा वापरत नाहीत, मृत्यू येऊ शकतो किंवा मृत्यू येतो असाही अर्थ तिथे घेता येतो. वैरोधिकम अधिकृत्य इति वैरोधिकम उद्दिश्य, म्हणजे विरोध हे उद्दिष्ट ठेवून आम्ही एकदेश वैरोधिक असलेल्या द्रव्यांचं वर्णन येथे करत आहोत. शीत उष्णत्वादिती पयः शीतम उष्णवीर्याः मत्स्याः, म्हणजे दूध हे शीतवीर्य आणि मत्स्य हे उष्णवीर्य. शेषम मधुरत्वादी समानम, बाकी मधुर रस, मधुर विपाक, महाअभिषंधी हे सगळं समान आहे. बघा इथे पयः हे महाअभिषंधी सांगितलेलं आहे, हे कायम लक्षात ठेवायला पाहिजे. हे दूध हे अभिषंधी आणि महाअभिषंधी सांगितलेलं आहे, त्यामुळे ते पटकन कोणीही घ्यावं असं
म्हणू नये किंवा त्याचं रोजच सेवन झालं पाहिजे प्रत्येकाकडून, हे हे होणं गरजेचं नाही, कारण ते अभिसंधी आहे. आपण जेव्हा पुन्हा दुधाचे गुण पाहू त्यावेळेला आपल्याला अजून जास्त लक्षात येईल. त्यातल्या त्यात गाईचं दूध आणि ते सुद्धा गीर गाईचं, जे चरतात बाहेर जाऊन, अशा गाईंचं दूध आपल्याला अगदी त्याचा रोज वापर, खरं तर ते आजन्म साम्य सांगितलेलं आहे, पण तरीही ते जर गाईचं दूध असेल तर ते आजन्म साम्य मानू शकतो, पण इतर दूध ही आणि शेळीचं दूध हे अतिशय लघु असं सांगितलेलं आहे, म्हणजे गाईपेक्षाही शेळीचं दूध लघु असं सांगितलेलं आहे. पण बाकीची सर्व दूध ही अभिसंधीच आहेत आणि त्यातून सामतेमध्ये जर गाईचं दूध वापरलं तर ते अभिसंधीच ठरणार आहे. त्यामुळे इथे महाअभिसंध हा शब्द दोघांनाही आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. एतच्च द्रव्य प्रभावाद एव विरोधी, हे द्रव्याच्या प्रभावानेच आधी विरुद्ध आहे. स पुन्हा शकली इत्यादीना नांदिनी इति ख्यातो मत्स्य उच्चते. नांदिनी या मत्स्याचं वर्णन येथे केलेलं आहे, त्यामुळे त्याचा विचार आपल्याला इथे करायला पाहिजे. माझ्या मते, म्हणजे मी जे याचं वर्णन वाचल्यानंतर मला सगळ्यात पहिल्यांदा लॉबस्टर हा जो मासा आहे, अनेकांनी पाहिला असेल, तो माझ्या डोळ्यासमोर आला. त्यामुळे हे बहुधा लॉबस्टर या माशाचं वर्णन असावं असं मला वाटतं. त्यामुळे चिलचिम मासा म्हणजे लॉबस्टर असं आपण असं मी मानते. न इति भगवान अत्रेय, पण भगवान अत्रेयांचं मत वेगळंच आहे. म्हणजे आतापर्यंत यांनी काय सांगितलं की सगळे मासे तुम्ही दुधाबरोबर खाऊ शकता, फक्त चिलचिम मासा नाही खायचं. पण भगवान अत्रेय काय म्हणतात, सर्वानेव मत्स्यान न पयसासह अभ्यवरेत विशेषतस्तु चिलचिम. सर्वच मत्स्य दुधासह घ्यायची नाहीये आणि विशेषतः चिलचिम मासा हा तर घ्यायचाच नाहीये. स ही महा अभिसंधित्वात, तो अतिशय अभिसंधी आहे. स्थूल लक्षणतरान एतान व्याधीन उपजनयती आमविषम उदीरयती च. म्हणजे हा जे काही व्याधी आहेत ते स्थूल लक्षणतरान व्याधीन उपजनयती, म्हणजे एतान म्हणजे हे दोन्ही एकत्र घेतलं तर, म्हणजे एतान म्हणजे या दोघांच्या संयोगामुळे काय होईल तर स्थूल लक्षणतरान व्याधीन उपजनयती, म्हणजे अधिक लक्षणांनी युक्त असा व्याधी, अनेक व्याधी उत्पन्न होऊ शकतात. आमविषम उदीरयती, आणि जर आमविष असेल तर ते अधिक जास्त प्रमाणात उत्पन्न होईल, किंवा आमविष नसेल तरी सुद्धा ते अधिक प्रमाणात उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचं सेवन करायचं नाही. आता याच्या पुढे पूर्णतः एक विरोध करणारी जी काही द्रव्य आहेत त्यांचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये बरीचशी जी अनेक गोष्टी आपण आपल्या वापरात आहेत, काही गोष्टी या किंवा काही वनस्पती द्रव्य किंवा काही जी आहारीय द्रव्य आहेत ती आपल्या वापरात नाहीयेत. तर जी मला सांगता येतील ती मी इथे सांगण्याचा प्रयत्न करते. काय लिहिले पुढे, ग्राम्य अनुप औदक पिशितानी च मधु तिल गुड पयो माश मूलक बीसैहि विरूढ धान्यैहि वा न ऐकद्यम अद्यात. अद्यात अदधातू आहे, पुन्हा अद्यात हे विधिलिंग लागलेलं आहे, म्हणजे लोट लकार, म्हणजे विद्यर्थ झालेलं आहे त्याचं. त्यामुळे तिथे पुन्हा आदेश दिलेला आहे की हे एकत्र घेऊ नये, हे याच्यासह एकत्र घेऊ नये. काय दिले, ग्राम्य अनुप औदक पिशितानी, म्हणजे ग्राम्य मांस, अनुप मांस किंवा औदक मांस म्हणजे कुठल्याही प्रकारचं मांस हे मधु तिल गुड पय म्हणजे दूध, माश मूलक बीसैहि विरूढ धान्यैहि वा, म्हणजे ह्यांच्यासह. आता पहिल्यांदा जे दिलेलं आहे ते एक वचनात दिलेलं आहे, ग्राम्य अनुप औदक पिशितानी. या सर्व गोष्टी या मधुसह किंवा तिलसह गुडसह, जिथे जिथे तृतीय असते तिथे धान्यही, या ठिकाणी या सगळ्याचं पहिल्यांदा त्यांनी द्वंद्व समास केलाय, मधुच तिलमच गुडमच
पयः च माषः च मूलकः च बीसः च मधु तिल गुड पय माष मूलक बीसैः आणि विरूढैः धान्यैः किंवा विरूढः च धान्यः च विरूढ धान्यः तैः. जिथे बीसही म्हणजे काय मॅडम? सांगते मी, ते सगळं सांगते. जिथे जिथे तृतीय आहे ना, तर तिथे तिथे सह लावायचा नेहमी, म्हणजे यांच्यासह असं लक्षात घ्यायचं. मधु तिल गुड पय हे माहितीये. माश मूलक म्हणजे मुळा आणि बीस म्हणजे कमळ. कमळाचं काही म्हणजे म्हणजे कमळाचं काही समजा कमळाची दांडी किंवा कमळाचा काहीही भाग त्याला बीस असं म्हणतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची कमळ असं आपण घेऊ शकतो तिथे. आणि विरूढ धान्य म्हणजे द्विदल धान्य, म्हणजे ज्याला आपण मोड आणून करतो ती सगळी धान्य. तर हे सगळं माशासह पिशितासह घ्यायचं नाहीये. अनेक वेळेला माश हे पिशित आणि काहीतरी एखादं धान्य असं एकत्र करून काही गोष्टी केल्या जातात. म्हणजे मी फार पाहिलेलं नाहीये, पण आदिवासी लोकांमध्ये हे करण्याची मी प्रथा पाहिलेली आहे की एखादं धान्य आणि काहीतरी एखादं मांस असं एकत्र करून ते करतात. म्हणजे बरेच वेळेला मी पाहिलंय की ते पावटा वगैरे जो असतो तो या पिशिता बरोबर किंवा मांसाबरोबर घातला जातो, असं केलं जातं. तर ते मग विरुद्ध ठरू शकतं, कारण ते दोन्हीही गुरु आहेत. हे सगळं गुरु आहे, पचायला जड आहे आणि त्यामुळे या सगळ्याचं एकत्र जेवण म्हणजे एकाच वेळेला ते घेऊ नये. विरुद्ध म्हणताना केवळ वीर्य विरुद्ध असं नाही लक्षात घ्यायचं आपल्याला. विरुद्ध म्हणताना एकत्र तुम्ही काय काय घेताय ह्याचाही विचार तिथे झाला पाहिजे. म्हणजे जी गुरु द्रव्य आहेत सगळी ती जर तुम्ही एकत्र घेतली तर ती अग्नीवर आघात करणारी असतात किंवा ती अग्नी कमी करणारी असतात, अग्नी मान्य करणारी असतात. किंवा असं आपण म्हणू शकतो की त्यांना पचायला अग्नीला खूप काम करावं लागतं किंवा त्यांचा पचनकाल हा खूप जास्त असतो. मग अशा वेळेला तुम्ही जर ते न पचलेलं असताना पुन्हा दुसरं काहीतरी आहार घेतला तर ते अभ्यशन होऊ शकतं आणि म्हणून ते विरुद्ध ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक वेळेला विरुद्ध म्हणजे वीर्य विरुद्ध किंवा दूध आणि पय, दूध आणि मध किंवा दूध आणि आम्ल पदार्थ असाच विचार नाही करायचा. तर ज्या वेळेला आपण अनेक वेळेला जर कुठल्या कार्यक्रमामध्ये गेलो तर तिथे अनेक प्रकारचे पदार्थ असतात. जसं की गोड असतं, पुन्हा तेवढंच तिखट असतं, तेवढंच आंबट असतं. तर हे सगळे पदार्थ जेव्हा तुम्ही एकत्र खाता तेव्हा ते पचायला खूप जड पडतात. ज्या आहाराने आपल्याला शरीरामध्ये हलकेपणा न राहता शरीरामध्ये जडत्व निर्माण होतं ते शरीरासाठी विरुद्धच असण्याची शक्यता असते. त्यामुळे आहार हा नेहमी शरीर जड न करणारा असा घ्यावा. त्यामुळे हे एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. तन्मूलम ही आता प्रत्येक गोष्टीच्या ठिकाणी प्रत्येक विरुद्ध सांगितल्यानंतर त्याचं फलश्रुती पण दिलेली आहे. तन्मूलम ही त्याच्यामुळे काय निर्माण होईल? बाधिर्य, आंध्य, वेपथू, जाड्य, कलमुकता, मैमेन्यम अथवा मरणम प्राप्नोती. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टींपासून फार मृत्यूपर्यंत नेणारी ही द्रव्य आहेत. त्यामुळे याचं जर सतत सेवन केलं गेलं तर ही मृत्यूपर्यंत नेऊ शकतात. तर खरोखरच जी जमात किंवा जी जात हे ह्या सगळ्याचं अशा प्रकारे सेवन करते त्यांचं त्यांच्यामधील काय मृत्यू रेट आपण पाहू शकतो. म्हणजे हे एक प्रकारे आपल्यासाठी एक रिसर्च होऊ शकतो की खरोखरच जे अशा प्रकारचं एकत्रित सेवन करतं त्यांच्यामध्ये बाधिर्य, आंध्य, वेपथू हे कुठल्या काळामध्ये येत आहेत आणि जे नाही करत त्यांच्यामध्ये कुठल्या काळात येत आहेत हे पाहण्यासारखं आहे. त्यामुळे हे आपण म्हणजे याच्यावर हे सगळ्या ज्या विरुद्ध आहेत ना ते सगळे रिसर्चचे विषय आहेत आपले. त्यामुळे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर या गोष्टींमध्ये रिसर्च सहज होऊ शकतो. तर
काय होऊ शकतं? बाधिर्य म्हणजे बधिरता, कर्णबधिरता, आंध्य म्हणजे नेत्र दृष्टीनाश, वेपथू म्हणजे कंप, शरीराचा कंप, जाड्य म्हणजे जडत्व, कलमुकता, कलमुकता म्हणजे मुकताच ऍक्च्युली, म्हणजे काय बोलता न येणं किंवा जे वाणी जाणं. नंतर मैमिन्य, मैमिन्य म्हणजे पण एक मुकतेचाच प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुमची जी स्वर यंत्र जे आहे तर ते काही प्रकारचे विशिष्ट प्रकारचेच आवाज काढू शकतं, पुढचे आवाज होऊ शकत नाही. तर ज्यांच्या मुलांमध्ये जर अशा प्रकारे आपल्याला किंवा प्रसूतीनंतर झालेल्या जे कोणी बालक आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला ही लक्षणं दिसली तर आपल्याला त्यांचा आहार किंवा प्रेग्नन्सीमध्ये घेतलेला जो काही आहार आहे त्याच्यावर या अशा प्रकारचा आहार घेतला जातोय का याच्यावरही आपल्याला विचार करायला हवा. पुढे न पौष्करम रोहिणीक शाकम कपोतान्वा सर्षप तैलभ्रष्टान मधुपयोभ्याम सह अभ्यवहरे. म्हणजे पुष्कर नावाची वनस्पती आहे, हे शाक आहेत दोन प्रकारचे, पुष्कर शाक आणि कटुरोहिणी म्हणजे कडुरोहिणी म्हणजे कुटकी, कुटकीचं शाक. या दोघांचं सेवन हे कपोत मांसासह आणि कपोत यांचं सेवन, या तिघांचं सेवन एकत्र किंवा यांच्यापैकी एकेकाचं सेवन, आता इथे वा हे जे आलेलं आहे ना याचा वा इति समुच्चय म्हणजे समुच्चय तंत्रयुक्तीचा वापर करायचा आहे. म्हणजे या तिघांचं एकत्रीकरण, पौष्कर रोहिणीक शाक, कपोत मांस यांचं एकत्रीकरण किंवा पौष्कर शाक वेगळं सर्षप तैलभृष्ट, रोहिणी शाक वेगळं सर्षप तैलभृष्ट किंवा कपोत मांस हे सर्षप तैलभृष्ट किंवा या सगळ्यांचं एकत्र मधुपय यांच्यासह असं म्हणजे सर्षप तैलभृष्ट हे सगळं एकत्र किंवा वेगवेगळं आणि मधु आणि पय यांच्यासह असं घेऊ नये. तर त्यामुळे एकत्र तिघांचा, दोघांचा किंवा एकाचा असं सगळ्याचं वर्णन एकत्र हे इथे आपल्याला वा या शब्दांनी लक्षात घ्यायचंय. सर्षप तैलभ्रष्टान मधुपयोभ्याम, मध आणि दूध यांच्यासह घेऊ नये. तन्मूलम ही त्याच्यामुळे काय होतं? शोणित अभिषंद म्हणजे रक्त अभिषंद होतो. त्याच्यानंतर धमनी विचय किंवा विप्रतिचय किंवा वितिचय म्हणजे धमनी वितिचय म्हणजे सीरा ग्रंथी असं चक्रपाणी दत्तांनी खाली टीका दिलेली आहे. म्हणजे धमनींमध्ये किंवा सीरेमध्ये गाठी उत्पन्न होणं असं होऊ शकतं. किंवा अपस्मार शंखक गलगंड रोहिणी नाम अन्यतमम प्राप्नोती अथवा मरणम. हे सगळे शंखक, गलगंड किंवा रोहिणी किंवा अपस्मार हाही काही स्टेज नंतर हा असाध्य व्याधी हे सर्व आहेत. त्यामुळे या किंवा अभिषंद, शोणित अभिषंद हा सुद्धा एक प्रकारचा असाध्य व्याधी सांगितला गेलेला आहे. त्यामुळे हे सर्व असाध्य व्याधी या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. इथे रक्तदृष्टी ही प्रामुख्याने आपल्याला या शोणित अभिषंद आणि धमनी वितिचय याच्यामध्ये दिसून येते. त्यामुळे इव्हन शंखक हा सुद्धा रक्तदृष्टीशी संबंधितच रोग आहे. तो याच्यामध्ये शिरशूल हा खूप मोठ्या प्रमाणात होतो. शंख प्रदेशी शिरशूल होतो आणि याच्यामध्ये 3 दिवसामध्ये मरण सांगितलेलं आहे. रोहिणीमध्ये पण 3 दिवसात मरण सांगितलेलं आहे. हा गळ्याच्या ठिकाणी आतल्या बाजूस होणारा रोग आहे. त्यामुळे या सर्वांचं सेवन होतंय का हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे इथे कडू द्रव्य आणि त्याच्याबरोबर कपोत मांस आणि सर्षप तैलभृष्ट सहसा याचं आत्ता तरी सध्या आपल्या देशामध्ये तरी याचं सेवन होत नाही. चायनीज वगैरे देशात आपल्याला पाहता येऊ शकतं जर तिथे होत असेल तर. न मूलक लशून कृष्णगंधा अर्जक सुमुख सुरसादीनी भक्षयित्वा पयः सेव्यम.
म्हणजे मूलक, लशुण, कृष्णगंधा, अर्जक, सुमुख, सुरस ही सर्व जी द्रव्य आहे ना, ही बहुतांशी काहीतरी गंध उत्पन्न करणारी द्रव्य आहे. सुरस, सुमुख, अर्जक हे सगळे तुळशीचे वेगवेगळे प्रकार आहेत. कृष्णगंधा हे पण तुळशीचाच बहुधा प्रकार असावा. आणि लसूण आणि मूलक हेही लक्षात येत आहे आपल्याला की खूप गंध असणारी ही द्रव्य आहेत किंवा उष्ण तीक्ष्ण अशी द्रव्य आहेत. ही दुधाबरोबर आपल्याला सेवन नाही करायची आहे. का तर कुष्ठाबाध भयात, कुष्ठाची बाधा होण्याची त्याच्यामध्ये भय असू शकतं. म्हणजे होईलच असं नाही, ते फक्त भय हे निर्देश केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येकांमध्ये होईलच असं नाही, पण त्याचं भय आहे. त्यामुळे ते सहसा सेवन करू नये. मॅडम ते पण रसवून क्षीरपाक करतात ना? हा, रसवून क्षीरपाक करतात, पण माझ्या मते ते म्हणजे त्या त्या कालावधी पुरता आणि त्या कंडिशन मध्येच द्यावा असं मला असं वाटतं. म्हणजे तेवढ्या पुरतच त्याचा उपयोग करावा असं असं मला वाटतं. म्हणजे त्या ज्या कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे, मला आठवत नाही आता कुठल्या रोगामध्ये त्याचा खूप चांगला उपयोग आहे, पण त्या कंडिशन मध्ये किंवा कदाचित असं आपण म्हणू शकतो कफच्या विकारामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल. सामता वगैरे असतं. आणि हे जे वर आहे ना, नैक मध्यात आहे मधुलिक, मधुतील गुड पयो, त्या लाईन मध्ये वरून 6व्या लाईन मध्ये जे नैक मध्यात आहे त्याचा अर्थ काय? न एकध्यम अद्यात असं आहे. न एकध्यम, एकध्यम म्हणजे एकत्र, एकत्र. आणि अद्यात अद धातू आहे. अद म्हणजे खाणे, खाणे. त्यामुळे अद्यात म्हणजे खाऊ नये. ठीक. पुढे हे झालं. न जातुक शाकम न निकुचम पक्वम मधुपयोभ्याम सह उपयोज्यम एतद्हि मरणाय अथवा बल वर्ण तेज वीर्य उपरोधाय लघु व्याधये शांढ्याय च इति. जातुक शाक याचा अर्थ बांबू, बांबूचं शाक. आणि म्हणजे पूर्वीच्या काळी बघा या सगळ्याचा उपयोग, या शाखांचा उपयोग केला जात होता. आज आपण काहीच करत नाही या सगळ्याचा उपयोग. म्हणजे हे शाख सुद्धा खाऊन पाहण्यासारखे आहेत की ज्याचा उपयोग या मधुपयोभ्यामसह नाही, पण आपल्या जेवणामध्ये असावा असं किंवा होता पूर्वीच्या वेळी. तर जातुक शाखम न निकुचम पक्वम, हे निकुच शब्दाचा अर्थ मला काही अजूनपर्यंत कळला नाहीये, पण बहुधा ते कुठलं तरी अम्लद्रव्य आहे असं खालच्या याच्याच खाली पुढे आहे निकुचाचं वर्णन. तर इथे निकुच आणि ही सगळी आम्लद्रव्य आहेत, त्यामुळे त्याच्या बरोबर घेतलं याचा अर्थ कुठलं तरी आम्लद्रव्य आहे आणि त्याचा उपयोग हा पक्व निकुच हे मधु आणि दूध याच्यासह करायचा नाहीये. एतद ही मरणाय, याच्यामुळे मृत्यू येऊ शकतो. मरणाय जिथे चतुर्थी वापरली या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक वेळेला काही वेगळं वापरलंय. इथे मरणम प्राप्नोती म्हणजे इथे द्वितीया वापरली आहे, मरणम प्राप्नोती. कुष्ठाबाध भयात इथे पंचमी वापरली आहे, याचं भय म्हणजे भयामुळे. जिथे कारण द्यायचं आहे ना, म्हणजे हे सगळं सांगून झालंय असं असं सेवन करू नये, कुष्ठाबाध भयात फक्त त्याचं कारण द्यायचंय, या गोष्टीचं सेवन करू नये कारण का हे होतं असं जेव्हा सांगायचं असेल तिथे पंचमी वापरतात ते. त्याच्यानंतर आता इथे मात्र त्यांनी चतुर्थी वापरली. तर मरणाय इदम किंवा मरणाय अर्थम म्हणजे जिथे मरण येऊ शकतं असं जेव्हा सांगायचंय त्या ठिकाणी चतुर्थीचाही वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे वर्णन इथे त्यांनी केलेलं आहे. मरणाय अथवा बल वर्ण तेज वीर्य उपरोधाय, बल वर्ण तेज आणि वीर्य यांचा उपरोध होतो. म्हणजे बल वर्ण तेज वीर्य हे प्राप्त होत नाही, या सगळ्या गोष्टींचा उपरोध होतो. उपरोधाय आपण पाहिलं अग्नीमध्ये काय पाहिलं, बलवर्ण तेज यांची उत्पत्ती अग्नी जर चांगला असेल तर होते. याचाच अर्थ आपण काय म्हणू शकतो, म्हणजे ही अर्थापत्ती आपण म्हणू शकतो, अर्थापत्ती तंत्रयुक्ती, की या सगळ्याचं जर सेवन केलं
तर अग्निमांद्य होतं किंवा अग्निदुष्ट होतो आणि म्हणून बलवर्ण तेज वीर्य यांचा उपरोध होतो, असं आपल्याला इथे अर्थ घेण्यासारखा आहे. त्यामुळे ही सर्व द्रव्य जर मधु पय यांच्यासह घेतली तर अग्निघात होण्याची शक्यता आहे. उपरोधाय अलघु व्याधये, अलघु व्याधये लिहिलंय बघा. महत व्याधये म्हणण्यापेक्षा अलघु व्याधये असं लिहिलेलं आहे. म्हणजे अलघु म्हणजे न लघु, अलघु म्हणजे मोठे मोठे व्याधी उत्पन्न होण्यासाठी असं थोडं वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन प्रत्येकाचं केलेलं आहे. किंवा ज्या ठिकाणी ना असं म्हणजे आता ह्याला फार महत्व द्यायचं नाहीये, न जातू शाख वगैरे या गोष्टीला फार महत्व द्यायचं नाही म्हणून त्याचं वर्णन असं थोडं वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न त्यांनी इथे केलेला आहे. जिथे इथे रोहिणी इत्यादी वगैरेचं वर्णन कसं डायरेक्ट केलेलं आहे त्यांनी. रोहिणी अन्यथा मरणम प्राप्नोती, डायरेक्ट प्राप्तच होतं मरण असं त्यांनी किंवा शोणिताभिषंद प्राप्नोती, मरणम प्राप्नोती अशा प्रकारे वर्णन केले. पण हे थोडंसं कमी आहे, म्हणजे ह्याच्यानी इतका त्रास होणार नाही, पण हे सगळं जाईल तुमचं बलवर्ण तेज वीर्य हे सगळं कमी होईल. त्यामुळे इथे त्यांनी चतुर्थी वापरून ते म्हणजे त्याची तेवढं महत्व नाहीये किंवा कमी प्रमाणात आहे असंही आपण म्हणू शकतो. किंवा त्याचा फार वापरही कदाचित होत नसावा त्या काळात, म्हणून त्याचं वर्णन खूप साध्या शब्दांमध्ये त्यांनी केलेलं आहे. तदेव निकुचम पक्वम न माश सूप गुड सर्पीभी सह उपयोज्यम वैरोधिकत्वात, विरुद्ध आहे. काय आहे? माश सूप गुड सर्पी यांच्यासह जर निकुच पक्व निकुच घेतलं तर ते विरुद्ध आहे. निकुच शब्दाचा अर्थ पुन्हा एकदा शोधला की सांगेल. तथा आम्र, आम्रातक, मातुलुंग, निकुच, करमर्द, मोच, दंतशठ, बदर, कोशाम्र, भव्य, जांबवक नाही जांबव, कपित्थ, तिंतिडिक, पारावत, आक्षोड, पनस, नारिकेर, दाडिम, आमलकानी एवं प्रकाराणि च अन्यानि द्रव्याणि सर्वं च अम्लम द्रवम अद्रवम च पयसासह विरुद्धम. म्हणजे ही सर्व प्रकारची आंबट द्रव्य आहेत, ही सगळी दुधासह विरुद्ध सांगितली गेली आहेत. कोणती कोणती आहेत? आम्र म्हणजे आंबा, आम्रातक. आता आम्रातकचा अर्थ एकतर आंब्याची जी कोय आहे ती घ्यावी किंवा प्लम ट्री म्हणून जे आंब्याच्याच फॅमिलीतलं आहे. प्लम ट्री म्हणजे बहुधा तरी ते काय याच चिंच आणि काय अमसूल, 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 तर अमसुलाचं वर्णन आहे. त्यानंतर मातुलुंग म्हणजे महाळुंग, निकुच परत आलेलं आहे. करमर्द म्हणजे हे करमर्द म्हणजे बेंगाल करंट म्हणून आहे. करमर्द म्हणजे मला असं वाटतं की एक प्रकारचा बदराचाच प्रकार आहे. करवंद, हा करवंद, करवंदच. मोच म्हणजे बनाना म्हणजे हे आपलं केळं, म्हणजे केळं सुद्धा दुधाबरोबर घेऊ नये हे इथे स्पष्ट झालेलं आहे. दंतशठ, आता दंतशठ या शब्दातूनच व्यक्त होतं की दंतांना शठ निर्माण करणार म्हणजे आंबट काहीतरी फळ असं. पण दंतशठचाही फार काही हे मिळालं नाही मला कुठे त्याचा अर्थ, दंतशठ नाही मिळाला. नंतर बदर, इथे पण म्हणजे करमर्द आहेच, परत बदर पण त्यांनी घेतलेले. कोशाम्र, कोशाम्रचा अर्थ ते पण एक प्रकारचं मॅग्निफेरेसी फॅमिली मधलं द्रव्य आहे. त्याचाही म्हणजे आंब्याचाच एक प्रकारे प्रकार किंवा त्या फॅमिली मधलं द्रव्य. भव्य, आता भव्य इथे त्यांनी भव्यचा अर्थ मी शोधला तर तिथे लॉंग पेपर असा येतो. मग याचा अर्थ एकतर पिंपळी असा घेऊ शकतो किंवा पण पिंपळी काय आंबट द्रव्यांमध्ये नाहीये, त्यामुळे हे कुठलं तरी पुन्हा महाळुंगाचाच एक प्रकारचा प्रकार असं आपण किंवा लिंबाचा एक प्रकारचा प्रकार असं आपण इथे घेऊ शकतो. जांबव, जांबव त्याचाही अर्थ जंबू, बहुतेक जांभूळ या प्रकारे आहे. कपित्थ म्हणजे कवट, तिंतिडिक म्हणजे चिंच, पारावत या शब्दाचा अर्थ फालसा,
म्हणजे ग्रेव्हिया ॲशियाटिका असा होतो. अक्षोड म्हणजे रिठा. पनस, पनसचा अर्थ एकतर फणस असावा किंवा पनस अजून एक वेगळं द्रव्य आहे. पनसचे दोन अर्थ आहेत ऍक्च्युली, म्हणजे त्या अर्थाने पण होऊ शकेल, नाही लक्षात येते मला इथे. नारिकेल म्हणजे नारळ, त्याच्यानंतर डाळिंब म्हणजे डाळिंब पण दुधासह नाही घ्यायचं आणि आवळा पण दुधासह नाही घ्यायचंय. त्यामुळे अशा प्रकार एवं प्रकाराणी आमलकानी एवं प्रकाराणी च अन्यानी द्रव्याणी, अशा प्रकारची अन्य द्रव्य, सर्वम च अम्लम आणि कुठल्याही प्रकारचं आंबट द्रव्य, द्रवम अद्रवम च पयसासह विरुद्धम. आता इथे म्हणजे आधी आम्ल द्रव्यांचा वर्णन करून पुन्हा द्रवम अद्रव असं सांगितलेलं आहे. म्हणजे इथे स्पष्ट करतायत की द्रव आम्ल आणि अद्रव आम्ल पण दुधासह घ्यायचं नाहीये. म्हणजे एखाद्याचा रस काढून आम्हाला घेता येईल का, तर नाही. किंवा एखाद्याचा रस काढून आम्ही दुधात शिजवू का, तर नाही, असंही नाही करायचंय. आणि सॉलिड द्रव्य पण नाही घ्यायचं. तथा कंगू, वनक, मकुष्ट, मकुष्टक, कुलत्थ, माश, निष्पावा हा पयसासह विरुद्ध. हा कंगू म्हणजे एक प्रकारचं फॉक्सटेल मिलेट. फॉक्सटेल नावाचं एक मिलेट आजकाल मिळतं. हे मधल्या काळामध्ये आपल्याला मिळत नव्हतं, पण आता मिळायला लागलेलं आहे. असं ब्राउनिश कलरचं असतं फॉक्सटेल मिलेट. वनक हे पण एक प्रकारे मिलेटचाच प्रकार आहे. नंतर मकुष्ट, मकुष्ट म्हणजे मूठ म्हणजे मटकी. त्याच्यानंतर कुलत्थ म्हणजे कुळीत. माश म्हणजे उडीद. आणि निष्पाव हे उडदाचाच एक प्रकार आहे, मोठा भाऊ असं म्हणू शकतो. राजमाश असं त्याला म्हणता येईल. तर ही सर्व द्रव्य जी आहेत ती सुद्धा दुधासह आपल्याला घ्यायची नाहीये. म्हणजे ती नुसती सुद्धा दुधासह घ्यायची नाहीये. पद्मोत्तरिका शाकम शार्करो मैरेयो मधुच सह उपयुक्तम विरुद्धम वातम च अतिकोपयती. असं पद्मोत्तरिका शाक म्हणजे पुन्हा पद्माचं म्हणजे कमळाचा प्रकार आहे. त्याचं शाक हे शर्करे बरोबर किंवा मैरेय किंवा मधु यांच्यासह घ्यायचं नाहीये. म्हणजे या सगळ्यांचा एकत्र उपयोग किंवा या सगळ्यांचा एकमेकांबरोबर उपयोग असा करायचा नाही. विरुद्ध काय करतं हे, तर विरुद्धम वातमच्या अतिकोपयती, वाताचा प्रकोप करतो. इथे जे कंगू, नवक वगैरे ना, हे सगळे मिलेट्स आहेत. तर मध्ये एकदा माझ्याकडे अशी एक केस होती की ज्याच्यामध्ये ते काय मुसळी किंवा ते दुधामध्ये घेतात मुसळी. आणि सकाळी उठून अनेक जण ते कॉर्नफ्लेक्स वगैरे असं दुधात घेतात. तर त्यातलं ती मुसळी घेत होती. तर ते सुद्धा ती दुधात घेत होती. तर त्या त्या पेशंटला नासागत रक्तस्राव व्हायला लागला. तर मी आणि ती राहत होती याला कुठल्या देशामध्ये, युके देशामध्ये राहत होती. तर मी तिला आधी विचारलं की तिथे काही फ्लक्च्युएशन होतं का, म्हणजे वातावरणामध्ये फ्लक्च्युएशन असतं का. तर तिने सांगितलं असतं फ्लक्च्युएशन, पण घरामध्ये सहसा सेमच वातावरण असतं आणि आम्ही बाहेर पडताना काही ना काहीतरी हे घेतो आणि आम्हाला सहसा तो काळ सुद्धा याचा होता, कोविडचा काळ होता. तर त्यामुळे ती म्हणाली आम्ही बरेच दिवसात 6 महिन्यात वगैरे बाहेरच पडलेलो नाही, पण मला हा त्रास व्हायला लागलेला आहे. मग मी सुरुवातीला तिला फक्त नस्य दिलं, याचं काय घृताचं नस्य दिलं, पण त्यांनी काहीच फरक पडला नाही. मग मी तिला म्हटलं की तू सगळं मला लिहून पाठव की काय होतंय तुला नक्की. तर तिने ते लिहून पाठवलं. त्याच्यामध्ये मला फक्त याचाच प्रॉब्लेम वाटला की मुसळी दुधासह ती घेतली, म्हणून मी तिला तेवढं फक्त सकाळचं बंद करायला सांगितलं.
तर त्याच्यानी बराच हा तिचा प्रॉब्लेम कमी झाला, म्हणजे नाहीच, म्हणजे आता जवळजवळ नाहीच आहे तिला तो प्रॉब्लेम. तरी पण तिने पुन्हा नंतर, म्हणजे पेशंट अजिबात ऐकत नाही, नंतर आता पुन्हा ती भेटली त्यावेळेला तिने सांगितलं की मी पुन्हा ते मुसळी आणि दूध काही प्रमाणामध्ये घेते कारण ते आवडतं. इथे प्रिय गोष्ट काय आहे आणि हितकर गोष्ट काय आहे याचा विचार झाला पाहिजे, हे रुग्णांना कळत नाही. तर अशा प्रकारे हे म्हणजे कंगू निष्पाव, आता मुसळी हे थोडस वेगळं म्हणता येईल आपल्याला, किंवा ते वेगळ्या प्रकारचं मटेरियल आहे. पण अशा प्रकारे कॉर्नफ्लेक्स वगैरे सुद्धा दुधातून घेऊ नयेत, कारण ते एक तर बनवताना त्याच्यामध्ये मीठ असावं घातलेलं, म्हणजे घातलेलं असलं तर त्याचा पुन्हा दुधाबरोबर उपयोग हा शरीरासाठी घातकच ठरणार आहे. किंवा ते फ्लेक्स सुद्धा हे याच गटातले होतात, कंगू, वनक, मकुष्ट, त्यामुळे ते दुधाबरोबर घेऊ नये. हारिद्रकः सर्षपतैलभृष्टो विरुद्धः पित्तमच्या अतिकोपयेत. इथे हारिद्रक, हे हारिद्रक नावाचा वृक्ष एक आहे, कदंब वृक्ष ज्याला आपण म्हणू, तो वृक्ष हा सर्षपतैला, सर्षप म्हणजे मोहरीचं तेल, मोहरीच्या तेलामध्ये भाजून घेऊ नये. वरती पण कुठेतरी भृष्ट, सर्षपतैल भृष्ट, इथे ते वेगवेगळ्या प्रकारची शाक जी आहेत ती सहसा सर्षपतैलामध्ये घेऊ नयेत असं इथे दिसून येतं. शाकांचा उपयोग मोहरीच्या तेलामध्ये करू नये. विरुद्ध हा पित्तमच्या अतिकोपये. पयसा मंथ अनुपानो विरुद्ध हा श्लेष्माणमच्या अतिकोपयती. पयस आणि त्याच्याबरोबर मंथ जर घेतला तर मंथ म्हणजे सातूचा मंथ, म्हणजे सातूपासून तयार केलेलं काही द्रव पदार्थ हा दुधाबरोबर घेऊ नये. कारण का, तर दोघंही शीतवीर्याचे आहेत, दोघंही मधुर रसाचे आहेत, त्यामुळे ते कफ प्रकोप करतात. म्हणूनच ज्या वेळेला आपण म्हणजे भरपूर अन्न घेऊन किंवा गोड पदार्थ खाऊन वरती डेझर्ट खाणं किंवा वरती पुन्हा आईस्क्रीम खाणं, हे सुद्धा या प्रकारचंच कफ प्रकोप करणारं आहे. किंवा भरपूर अन्न घेऊन पुन्हा, म्हणजे आता मधुर रस उत्पन्न व्हायला लागलाय त्या अन्नाने आणि त्याच्यावर लगेच पुन्हा आपण डेझर्ट घेतो, तर हे काही योग्य नाही. डेझर्ट काही गोड खातो किंवा जे म्हणजे शीत पदार्थांचं सेवन केलं जातं, तर ते श्लेष्मा उत्पन्न करणारं आहे. त्यानंतर उपोदका तिलकल्क सिद्धा हेतु अतिसारस्य, हा अतिसाराचा हेतू म्हणून सांगितलेला आहे. आता उपोदिका म्हणजे काय, तर तांदूळापासून सिद्ध केलेली काहीतरी पुतिका. पुतिका म्हणजे एक प्रकारची पोळी. तर तांदूळ सिद्ध काहीतरी पोळीचा प्रकार हा तिलकल्क सिद्ध असा तिळाबरोबर घेऊ नये. तर दोघही हे श्लेष्मा उत्पन्न करणारे आहेत आणि ते जर अधिक प्रमाणात घेतले गेले तर ते अतिसार उत्पन्न करणारे आहेत. आता हे सर्व जे पदार्थ आहेत ना, हे यांचं सातत्य जर सतत होत असेल तर घेऊ नये. एखाद्या वेळेस घेतलं गेलं म्हणून लगेच काही अतिसार उत्पन्न होणार नाही, पण यांचं जर सातत्य होत गेलं 2, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस किंवा काही जण जर महिने घेत राहिले तर त्यांना तो व्याधी, म्हणजे पहिल्यांदा अतिसार होईल, मग पुढे कुठेतरी कलोनमध्ये म्हणजे ग्रंथी उत्पन्न होणं किंवा इतर काही त्रास शरीरामध्ये होणं किंवा अन्नवह स्रोतसामध्ये काही दृष्टी होणं, अशा प्रकारचे व्याधी या ठिकाणी उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे नेहमी सातत्य याचा विचार विरुद्धामध्ये करायला हवा. पण सध्या काय होतंय की मी आज एक विरुद्ध खातोय, उद्या दुसऱ्या प्रकारचा विरुद्ध खातोय, परवा तिसऱ्या प्रकारचं विरुद्ध खातोय. अशा प्रकारे हे विरुद्धाची संतती सतत होत राहते आणि म्हणून रोग कमी होत नाही. किंवा जे प्रमेहाच्या रुग्णांना त्यांना सतत औषधं द्यावी लागतात का, तर किंवा आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात. याचं म्हणजे असं का, म्हणजे एक एक व्याधी हे पूर्ण आयुष्यभर राहतायत असं. म्हणजे मध्ये एकदा असं आलं होतं की कॅन्सर हा व्याधी हा आता प्रमेहासारखा ट्रीट केला जाईल. पण म्हणजे काय, म्हणजे तुम्ही आयुष्यभर त्याला औषधं देत राहणार का, तो बराच होणार नाही का, हे कॅन्सर बरा होणारा नाहीये, असाध्यच आहे, पण कुठेतरी ती संप्राप्ती संपणारच नाहीये का,
तर नाही, कारण तुम्ही हेतू सेवन चालूच ठेवणार आहात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हेतूंना महत्व नसल्यामुळे त्यांच्या दृष्टीने तो व्याधी प्रमेहासारखाच पुढे होत राहणार, असं ते वर्णन आलं होतं. त्यावेळेला मला या गोष्टींचंच वर्णन आठवलं की विरुद्धावर त्यांचा कुठलाच विचार नसल्यामुळे त्यांच्या दृष्टीने जे काही व्याधी होणार त्याचं नुसतं औषध घेत राहिलं तरी तुम्ही बरे आहात असंच आपण धरू शकतो. त्यामुळे विरुद्धाचा विचार हा आपल्याला दिलेली देणगी आहे असं आपण मानू शकतो. बलाका वारुण्यासह कुल्माशैही अपि विरुद्ध. बलाक म्हणजे बक मांस म्हणजे बदकाचं मांस. सहसा आपल्या इथे घेतलं जात नाही किंवा काही भागांमध्ये अगदी जिथे अनुपदेश आहेत त्या ठिकाणी कदाचित जास्त प्रमाणात घेतलं जात असावं. वारुणी ही एक प्रकारचं मद्य आहे. वारुणीसह वेगवेगळ्या धान्यापासून केलेली किंवा काही वेगळ्या पदार्थांपासून केलेली अशी जी द्रव्य आहेत ती किंवा जी मद्य आहेत त्यांना वेगवेगळी नावं दिली गेलेली आहेत. तर वारुणी हे एक प्रकारचं मद्य आहे. वारुण्यासह कुल्माशैही अपि विरुद्ध. कुल्माश हे सुद्धा वारुणीसह हे किंवा कुल्माशासह बलाक हे विरुद्ध आहे. म्हणजे बलाकाचं मांस आणि राजमाश असं जर आपण टाकलं एकत्र किंवा त्याची भाजी केली तर ते योग्य नाही. सा एव शुक वसा परिभृष्टा सद्यो व्यापादयती. सा म्हणजे बलाका शुकर वसा. शुकर म्हणजे डुक्कराचं वसा ह्याच्यामध्ये जर भ्रष्ट करून घेतलं, भाजून घेतलं तर ते व्यापाद उत्पन्न, सद्य म्हणजे लगेचच मृत्यू उत्पन्न करणारं आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी हे सगळं खाल्लं जात असावं किंवा एखादी जमात तरी ती खात असावी आणि म्हणूनच याचं वर्णन इथे दिलेलं आहे. आजही आपण पाहिलं तर चीन देशामध्ये अशा प्रकारचं अन्न सेवन केलं जातं. मयूर मांस एरंड सिसक अवसक्त एरंड अग्निप्लुष्टम एरंड तैलयुक्तम सद्यो व्यापादयती. मयूर मांस हे एरंड सिसक याचा अर्थ भटित्र कारण काष्ट. म्हणजे भटित्र करण काष्ट म्हणजे भट्टी लावण्याचं जे म्हणजे आजकालचे जे आपण ते काय ओव्हन म्हणतो पण ते स्पेशल काही ह्याच्यानी बनलेले असायचे. म्हणजे सिसक एरंडाच्या काष्टानी तयार केलेली ती भट्टी अशी एरंड सिसकावसक्त असं जर मयूर मांस असेल म्हणजे एरंडाच्या ह्यानी केलेली भट्टी असेल आणि त्याच्यात जर मयूर मांस आपण भाजलं तर ते अयोग्य ठरतं. किंवा एरंड अग्निप्लुष्ट, एरंड अग्नीने म्हणजे एरंडाचा अग्नी दिला त्याला, म्हणजे मयूर मांस वर ठेवले आणि खालून चुलीमध्ये एरंडाचा अग्नी दिलाय तर तेही सद्यो व्यापादन करणारं ठरतं. किती महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा किती म्हणजे किती छोटे मुद्दे आहेत हे की जेवण बनवताना सुद्धा ते कुठल्या काष्टाने बनवलं जातंय, कशामध्ये बनवलं जातंय याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यांना किती हेतू सापडलेत की म्हणजे मयूर मांस हे जर एरंडाबरोबर तुम्ही खाल्लं तर ते सद्य व्यापादन ठरणारं आहे, लगेच शरीराला त्रास देणार आहे. म्हणजे अशा प्रकारचं मांस भक्षण कोणी केलेलं असेल आणि तिथे व्यापाद निर्माण झालेला त्यांना दिसलेला असू शकतो, इतकं त्यांनी स्पष्ट वर्णन इथे केलेलं आहे. नंतर हारिद्रक मांस म्हणजे हारिद्रक नावाचा पक्षी आहे त्याचं मांस. हारिद्र सिसकावसक्त म्हणजे पुन्हा तेच हरिद्राने बनलेली भट्टी, हरिद्राच्या काष्टाने बनलेली भट्टी किंवा हारिद्र अग्निप्लुष्ट, हरिद्राच्या अग्नीमध्ये ते जर भाजलं तर सद्यो व्यापादयती. हरिद्रक मांस हे हरिद्राच्या भट्टीमध्ये भाजलं तर ते व्यापाद निर्माण करतं. तदेव भंस भस्म पांशु परिध्वस्तम सक्षौद्रम सद्यो मरणाय.
म्हणजे भस्म पांशु परिध्वस्तम परिध्वस्तम हरिद्रक मांसम. हरिद्रक मांस हे त्याच्याच म्हणजे हरिद्राच्या काष्टाचं भस्म करून किंवा त्याचे धुलीकण वापरून जर ते क्षौद्राबरोबर घेतलं तरी सुद्धा मरण उत्पन्न करणारं आहे. म्हणजे इथे किती खूप सूक्ष्म सूक्ष्म विचार करत ते गेलेले आहेत. मत्स्य निस्तालन सिद्धाः पिप्पल्याः तथा काकमाची मधुच मरणाय. निस्तालन इति निस्ताल्यन्ते पच्यन्ते यस्मिन् तद मत्स्य निस्तालन. म्हणजे निस्तालन सिद्ध असं मत्स्य. पिप्पल्याः पिप्पली काकमाची यांचं मत्स्याबरोबर पाचन केलं. पिंपळी किंवा काकमाची एक प्रकारचा शाख आहे, तर त्याचं मत्स्याबरोबर जर निस्तालन केलं म्हणजे पाचन केलं तर ते आणि ते मधाबरोबर खाल्लं तर ते मरणाय मृत्यू उत्पन्न करणारं आहे. त्याचप्रमाणे हे पुढचं तर सगळ्यांना माहितीये, मधु उष्णार्थस्य च मरणाय. मध जर गरम करून खाल्ला तर तो मृत्यूदायक आहे. उष्णार्थस्य उष्ण प्रकृतीच्या मनुष्याने खाल्ला तर तो मृत्यूदायक आहे. मधु सर्पिशी समघृते. म्हणजे मधु आणि हे मधु घृतासह एकाच मात्रेमध्ये खाल्लं म्हणजे प्रमाणामध्ये खाल्लं तर ते मृत्यूदायक ठरतं. या ठिकाणी क्वांटिटी म्हणजे किलोग्रॅम किंवा ग्रॅम मधली क्वांटिटी आपण लक्षात घ्यायला हवी. 1 चमचा मध आणि 1 चमचा घृत याची क्वांटिटी विचार करून मग ठरवायला हवी किती होतीये आणि त्यानुसार विचार करायला हवा की ती समान आहे किंवा नाही. मला असं वाटतं की ती समान नाहीये, त्यामुळे 1 चमचा मध 1 चमचा घृत हे घेण्यास हरकत नाही. पण जर मध 1 ग्रॅम आणि घृत 1 ग्रॅम असं जर घ्यायचं झालं तर ते शरीरास घातक ठरू शकतं. मधु वारीच्या अंतरिक्षम समम घृतम. म्हणजे मधु अंतरिक्ष वारीसह आणि घृतासह असं जर एकत्र घेतलं तरी सुद्धा ते आपल्या घातक ठरतं. मधु पुष्कर बीजम. पुष्कर बीजासह पुष्कर नावाची वनस्पती आहे त्याच्या बीजासह घेणं हे घातक आहे. मधु पीत उष्णोदकम. मधासह उष्णोदक घेतलं किंवा भल्लातक उष्णोदकासह घेतलं किंवा तर्कसिद्ध तक्रसिद्ध कंपिल्लक हे तक्रासह घेतलं तर ते शरीरासाठी घातक आहे. पर्युषिता काकमाची ही जर पर्युषित म्हणजे जुनी खाल्ली किंवा शिळी खाल्ली तर ती मृत्यूदायक आहे किंवा ती घातक आहे. अंगारशूल्य भासश्च इति विरुद्धानी. आणि अंगारशूल्य म्हणजे पुन्हा जे काही ओव्हन मध्ये ठेवून एक म्हणजे ज्याला अग्नी दिला जातो किंवा भट्टीमध्ये ठेवून ज्याला कोळशाचा अग्नी दिला जातो त्या अंगारशूल्य याचा अर्थ भट्टीमध्ये भाजलेलं भासाचं मांस. भास हा एक प्रकारचा पक्षी आहे, त्याचं मांस. भासाला गृध्र असं म्हटलं आहे. गिधाड, गिधाडाच्या एक तर गिधाडा समान पक्षी किंवा गिधाड हाच पक्षी असा जर अंगारशूल्य केला तर तो शरीरासाठी घातक आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या पिशितांचं किंवा वेगवेगळ्या शाखांचं वर्णन या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसतं. पुढचंही आपण वाचून टाकूया पटकन, 15 मिनिटात संपवते. ग्राम्य पिशितादीनी मध्वादीनाम अन्यतरेण अपि विरुद्धानी. ग्राम्य पिशित इत्यादी मध्वादीना इथे आपण पाहिलेलं आहे. हे सगळं मधु तिल म्हणजे या सगळ्यांचं वर्णन, म्हणजे केवळ मधुचं वर्णन नाही घ्यायचंय तर तिल गुड पय यांचंही वर्णन घ्यायचंय. असं अन्यतरेण अपि विरुद्धानी म्हणजे
म्हणजे ग्राम्य पिशी म्हणजे अन्य तऱ्हेनं म्हणताना मी जे मगाशी सांगितलं तसं की ग्राम्य मांस मधु बरोबर, अनुपमांस मधु बरोबर, औदक मांस मधु बरोबर, किंवा ग्राम्य मांस तिला बरोबर, किंवा ग्राम्य मांस तिल गुडा बरोबर, असं अन्यतर सगळंच घ्यायचं. म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला, म्हणजे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत सगळ्यांचे. कलमुखता इति अव्यक्त वचनता, म्हणजे बोलता न येणं किंवा उच्चार न करता येणं. पौष्करादीना मधुपयोभ्याम सह अभ्यवहारो विरुद्धाः. पौष्करम पौष्करत्र रूपम शाकम, म्हणजे हे एक प्रकारचं शाकच सांगितलेलं आहे. रोहिणी ती कटू रोहिणी. धमनी प्रतिचया सीराज ग्रंथी, सीरा ग्रंथी सांगितलेलं आहे. इथे खाली पाठभेद पण दिलाय. अयमच पाठः क्वचित पुस्तके न उपलभ्यते. त्यानंतर बाधिर्य मुकता, जाड्य, वैकल्य मुकता, कलमुकता म्हणजे वैकल्य मुकता आणि मैमेन्य असा पाठभेद दिलेला आहे. पाठभेद म्हणजे याचा अर्थ होतो की जे मी सांगितलं तसंच की चरक हा ग्रंथ हा जो आहे तो एकाच व्यक्तीने लिहिलेला आहे असं या पाठभेदांवरून समजत नाही. की पाठभेद हे काही त्या म्हणजे त्यांच्याच तोडीस तोड असे जे कोणी व्यक्ती होते त्यांनी पण काही वैशिष्ट्य सांगितलेत, किंवा हे पाठभेद हे नंतरची एडिशन्स जशी जशी येत गेली त्याच्यामध्ये हे पाठभेद निर्माण होत गेले. म्हणजे लिहिता काही मिस्टेक्स असं म्हणू शकतो. मग एखाद्यानी कलमुकताच्या ऐवजी वैकल्यमुकता असा शब्द टाकला तर हे अशा प्रकारे पाठभेद निर्माण होऊ शकतात. तर हे या दोन गोष्टींमुळे पाठभेद असण्याची शक्यता असू शकते. तर आपल्याला जी एडिशन मिळाली आहे त्याच्यात त्यांनी पाठभेदांचंही वर्णन केलेलं आहे की एका मॅन्युस्क्रिप्ट मध्ये आम्हाला कलमुकता सापडलं, एका मॅन्युस्क्रिप्ट मध्ये आम्हाला वैकल्यमुकता सापडलं. जातुशाकम वंशपत्रिका वैरोधकत्वात् इति अनेन प्रकरण लब्धस्य अपि वैरोधकस्य पुनः अभिधानं सामान्य उक्त शांड्यादि व्याधि कर्तुता उपदर्शनार्थम एवं अन्यत्र अपि सामान्य अपि वैरोधक मात्र अभिधाने वक्तव्यम. म्हणजे या ठिकाणी वैरोध्यम हा शब्द पुन्हा आलेला आहे. कुठे म्हणायचंय त्यांना, वैरोधकत्वाद अनेन प्रकरण लब्धस्य, म्हणजे हे प्रकरण खरं विरुद्धाचंच आहे पण काही काही शब्द हे पुन्हा प्रामुख्याने घातले जातात कारण ते स्पष्ट करण्यासाठी असतात. इथे वैरोधकत्वात सहज उपयोज्यम वैरोधकत्वात, तर असे शब्द जे आहेत ते म्हणजे विरुद्धच प्रकरण चालू आहे आणि मग परत कशाला वैरोधकत्वात असं घालायचंय. तर ते त्याच्यामध्ये आणि पुन्हा इथे शांड्य आदी व्याधी हे पण त्यांनी पुन्हा दिलेले जे व्याधींचं वर्णन पुढच्या श्लोकामध्ये आहे. म्हणजे जे पुढचा श्लोक वाचला तर आपल्याला लक्षात येईल, 102 नंबरचा श्लोक की तिथे शांड्य, अंध्य, विसर्प, उदक वगैरे हे सगळ्या व्याधींचं वर्णन आहे. पण इथे खास करून पुन्हा शांड्यादी व्याधींचं वर्णन इथे केलेलं आहे त्यांनी हे, किंवा बाधिर्य वगैरे व्याधींचं वर्णन केलेलं आहे. तर ते हे व्याधी खास या विरुद्ध गोष्टींच्या सेवनांनी होतात हे स्पष्ट करण्यासाठी म्हणून त्याचं वर्णन पुन्हा पुन्हा केलं जातं. इथे पुनरुक्ती दोष घेऊ नये एवढाच म्हणण्याचा इथे अर्थ आहे. तथा अम्ल इत्यादौ अम्लग्रहणेन लब्धानाम अपि अम्ल अम्रातकादीनाम अभिधानम विशेष विरोध सूचनार्थम. म्हणजे इथे पुन्हा इथे परत अम्ल द्रव्यांचं वर्णन करून परत अम्ल शब्दाचं वर्णन, किंवा तेच पुन्हा द्रव्य शब्दाचं वर्णन करून पुन्हा द्रवम अद्रवमच असं स्पष्ट केलेलं आहे.
तर ते विशेष विरोध सांगण्यासाठी किंवा विशेष काहीतरी सांगण्यासाठी म्हणून त्याचं वर्णन केलेलं की विशेषतः तुम्ही आम्लद्रव्यांचं सेवन करू नये. मग इथे जी नाहीये तीही आम्लद्रव्य इथे लक्षात घ्यावी असंही त्यांचं स्पष्टीकरण आहे. सर्व ग्रहणेन एव द्रव द्रव अम्ले प्राप्ते पुनः द्रव अद्रव वचनम सर्व शब्दस्य द्रव अद्रव अम्ल कास्न्यार्थता प्रतिषेधार्थम भवति हि प्रकरण एकदेशे अपि सर्व व्यपदेशः यथा सर्वान् भोजयेत् इति किंवा सर्व ग्रहण अम्ल विपाकानां द्रियादीनां ग्रहणार्थम. म्हणजे इथे सर्व शब्दाचं वर्णन परत केलेलं आहे किंवा सर्व शब्द सर्वांमध्ये द्रव आणि अद्रव यांचंही वर्णन आहे, पण पुन्हा द्रव अद्रवचं स्पेशल वर्णन केलं गेलेलं आहे. हे म्हणजे सर्वांचं वर्णन करण्यासाठी म्हणून खास करून त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वांभोजय, त्यामुळे म्हणजे सर्वांचं भोजन त्याच्याबरोबर करू नये असं त्यांना म्हणायचंय. आणि पुन्हा सर्व ग्रहणम अम्ल विपाकानां व्रीही इत्यादींचं पण ग्रहण याच्यामध्ये करावं असं सांगण्यात आलेलं आहे. पयसा इति तृतीयया एव सह अर्थे लब्धे पुनः सह इति अभिधानम. पयसा या शब्दाने तृतीय अर्थ येतोच, कारण पयसा ही तृतीय आहे पयस शब्दाची. मग अशा वेळेला पुन्हा सह हा शब्द का घातला, तर पुन्हा सह इति अभिधानम केवल अम्लादी युक्तस्य एव विरोधता उपदर्शनार्थम तेन अम्लपय संयोगे गूढादी संयोगे सती विरुद्धत्वम न दुग्ध आम्रादीनाम. पय शब्द हे अम्ल आणि पय यांच्या संयोगामध्ये गूढ इत्यादींचा संयोग होत असताना विरुद्धत्व येतं. आणि न दुग्ध आम्रादीनाम, दूध आणि आम्र पयसा सह इति तृतीया लब्धे पुनः सह इति अभिधानम केवलम आम्लादी युक्तस्य एव विरोधिता. ओके, या ठिकाणी केवळ आंबट पदार्थांचं दुधाबरोबर सेवन सांगितलेलं नाही, सांगितलेलं आहे. त्यामुळे अम्लपय संयोगे गूढादी संयोगे सती विरुद्धत्वम न दुग्ध आम्रादीनाम. म्हणजे दूध आणि आम्र, जे आम्र गोड आहे किंवा मधुर रस ज्याला पूर्णत्वाने प्राप्त झालेला आहे त्याच्यासाठी त्याच्याबरोबर जर दुधाचं सेवन केलं तर ते विरुद्ध ठरत नाही. याचं वर्णन माझ्या मते पुन्हा अष्टांग हृदयामध्ये स्पेशल केलेलं आहे की सर्व अम्ल पदार्थ दुधासह बरोबर किंवा सर्व आंबट फळं ही दुधासह विरुद्ध आहेत, पण आम्र म्हणजे आंबा हा जर पक्व असेल तर तो दुधाबरोबर घ्यावा. त्यामुळे गुड इत्यादींसह जर आपण म्हणजे गुडासह दूध आणि आंबा याचं सेवन केलं तर ते विरुद्ध ठरत नाही. हे खास सांगण्यासाठी म्हणून त्यांनी तिथे सह या शब्दाचा उपयोग पुन्हा केलेला आहे असं चक्रपाणी दत्तांना वाटतं, म्हणून त्यांनी इथे अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे. तरी सुद्धा म्हणजे चक्रपाणी दत्तांना वाटतं, चक्रपाणी दत्त आप्त आहेत हे सगळं जरी मान्य असलं तरी सुद्धा आपण त्या गोष्टीचा प्रयोग करून पाहिला किंवा खरोखरच जी लोक दूध आणि आंबा यांचं सेवन करतात त्यांच्यामध्ये काही व्याधी उत्पन्न होतात का याचाही विचार आपण करायला पाहिजे. किंवा जर दिसले असे व्याधी तर त्याचं म्हणजे त्याचा विचार आपल्याला करायला हवा. वनक इति वनकोद्रव. वनकोद्रव म्हणजे हे पुन्हा कुधान्यच आहे. कोद्रव हे एक प्रकारचा मिलेट आहे आणि ते वनात मिळणारं म्हणून वनकोद्रव. पद्मोत्तरिका इति. ओके, पद्मोत्तरिका म्हणजे कुसुंब. मला वाटत होतं की पद्मोत्तरिका शाख म्हणजे याचं पद्माचं काही प्रकार, पण नाही, कुसुंब. कुसुंब म्हणजे करडई, करडईचं शाख पद्मोत्तरिका. शार्कर इति मैरेय विशेषण. शार्कर या शब्दाचा मैरेय म्हणजे एक प्रकारचं
काय मद्याचाच प्रकार, मैरेय. वातमच्या अतिकोपयती वचनम पित्त कफौ अल्पम, पित्त कफौ अल्पम कोपयती ती बोधयती. वाताचा प्रकोप करतो म्हणजे पित्त कफ कमी प्रमाणात तयार करतातच. एवं पित्तमच्या अतिप्रकोपयती कफमच्या अतिप्रकोपयती एतयोः अपि वाच्यम. अशाच प्रकारे कफाचा अतिप्रकोप किंवा पित्ताचा अतिप्रकोप असंही आपल्याला इथे वातमच्या अतिप्रकोपयती. तर या ठिकाणी च या शब्दातून आपल्याला पित्तमच्या अतिप्रकोपयती किंवा कफमच्या अतिप्रकोपयती असंही लक्षात घेण्यासारखं आहे. त्यामुळे केवळ वात प्रकोप होतो, आता इथेही श्लेष्माणमच्या अतिप्रकोपयती याच्या ठिकाणीही आपल्याला वात आणि पित्ताचा थोड्याफार प्रमाणात प्रकोप होतो हे लक्षात घेण्याचं आहे. इथे लक्षात घ्या की हे तिन्ही जे आहेत ते वाताचा प्रकोप करणारी, पित्ताचा प्रकोप करणारी आणि कफाचा प्रकोप करणारी असे 3 प्रकारचे कॉम्बिनेशन्स इथे दिलेले आहेत. त्याप्रमाणे या ठिकाणी वातमच्या अतिप्रकोपयती म्हणजे कफ आणि पित्त पण थोड्या प्रमाणात उत्पन्न होतं, तसं कफमच्या अतिप्रकोपयती म्हणजे वातपित्त पण थोड्या प्रमाणात उत्पन्न होतं असं या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. हरिद्रक म्हणजे हरताल इति ख्यातः पक्षी, हरताल नावाचा पक्षी. त्यानंतर बलाक वारुण्यासह विरुद्धाः तथा कुल्माशैः च बलाका विरुद्ध. म्हणजे बलाक म्हणजे बक, हे त्याच्या विरुद्ध आहे, कुल्माशाच्या ही विरुद्ध आहे. तथा कुल्माशैश्च बलाका विरुद्ध म्हणजे त्या ठिकाणी बलाक विरुद्ध म्हणत असताना बलाका वारुण्यासह कुल्माशैः अपि, नुसतं कुल्माशैः अपि दिलंय याचा अर्थ कुल्माशैः सह बलाका विरुद्ध असं म्हणायचंय. एरंड सीसका अवसक्तम इति एरंड काष्टावसक्तम. सीसक ही भटित्रकरण काष्ट उच्चते, मी म्हटलं तसं भट्टी करण्यासाठीचं काष्ट. तदैव इति हरिद्रक मांसम. इथे तदैव शब्द कुठे वापरलाय त्यांनी, तदैव भस्म पांशु परिध्वस्तम, त्यामुळे तिथे हरिद्रक मांस. त्यानंतर मत्स्या निस्ताल्यंते, हे भस्म पांशु परिध्वस्त या शब्दाचा अर्थ मॅरिनेट करणे असा होऊ शकतो असं मला वाटतं, की म्हणजे त्या हरिद्रक सीसकाचं भस्म पांशु असं घेऊ नये किंवा त्याचं मॅरिनेट त्या प्रकारे करू नये असं. मत्स्या निस्ताल्यंते पच्यन्ते, निस्ताल्यंत म्हणजे पचन करणं. यस्मिन तत् मत्स्य निस्तालनम किंवा निस्तालनम वसा, याच्यामध्ये निस्तालन करायचंय ते म्हणजे वसा. कोणाची वसा सांगितले त्यांनी, नाही, मत्स्य निस्तालन सिद्ध हा म्हणजे निस्तालन सिद्ध असं मत्स्य म्हणजे ज्याच्या वसेमध्ये ज्याचं पाचन केलं जाते असं मत्स्य असं घेऊ नये. जतुकरणे अपि उक्तम मत्स्य वसा सिद्ध हा पिप्पल्या, हा मत्स्य वसा सिद्ध पिप्पली असं घेऊ नये. इथे ज्याच्यामध्ये पाचन करायचंय म्हणजे तळणंच एक प्रकारचं, किंवा आपण म्हणू शकतो की डीप फ्राय आणि शॅलो फ्राय करणं असं. काकमाची मधु इति संयोग विरुद्ध, काकमाची आणि मधु हे संयोगाने विरुद्ध ठरतं. भासो गोष्ट कुक्कुट, हा गोष्ट कुक्कुट म्हणजे इथे मी जे भाषाचं काय अर्थ पाहिला त्याचा अर्थ होतो गृध्र, गृध्र म्हणजे गिधाड. अशा प्रकारे इथे वेगवेगळे विरुद्धांचं वर्णन इथे करण्यात आलेलं आहे. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत या, किंवा आपल्यासाठी विरुद्ध हे अतिशय महत्वाचं आहे, कारण त्याच्यातून आपल्याला हेतू शोधायचे. आणि म्हणजे मी एका माझ्या लेखामध्ये असं लिहिलं होतं की जो स्पेसिफिक हेतू शोधून तो हेतू कमी करून दाखवू शकतो तो आता याच्या पुढे स्पेशलाइज वैद्य होऊ शकतो असं मला वाटतं कुठेतरी. त्यामुळे एखादा रोग झाल्यानंतर म्हणजे कुष्ठ झालेलं आहे आणि स्पेसिफिक हेतू शोधला आणि तो बंद केला आणि त्याच्याने ते कुष्ठ केलं असं जो कोण शोधू शकतो तो स्पेशलाइज वैद्य होण्याची पुढे शक्यता आहे. तर विरुद्ध हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. थांबूयात आपण इथे आज. मॅडम